त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हे सांगण्याची संधी या निमित्ताने मिळाली म्हणून मी पहिल्यांदा आयोजकांचे आभार मानतो. लोकांचे विचार सांगतो, लोक जे समाजात काय घडतं हे आम्ही दाखवतो, त्याच्यावर समाजाने विचार करावा, लोकांनी विचार करावा अशी अपेक्षा असते. आम्ही लोकांना काही शिकवण्याच्या भूमिकेत नसतो कधी. तर आम्ही खूप गोष्टी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिकीट मीठ लावून सांगतो असा आरोप होतो आमच्यावर. तर हा जो वारकऱ्यांचा सोहळा जातो पंढरीला, दरवर्षी हजारो वारकरी सहभागी होतात, नाचत जातात, गात, पण त्यातला विचार काय आहे, त्याच्या मागे वारकऱ्यांचा विचार काय, समाजाचा विचार काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही 24 तासांचं न्यूज चॅनल आहोत, तर आम्ही दिवसभरांच्या बातम्यांमध्ये ते सारखं दाखवत असतो. तंत्रज्ञानाची प्रगती झाली, मागाशी सगळ्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे. तर पालखी कुठे आहे, आता पालखीत काय चाललंय हे आमच्या उभी व्हॅन्स लावून आम्ही ते अपडेट सारखं दाखवत असतो. तर माझा प्रयत्न फक्त एवढाच आहे, मी काही व्हिडिओ क्लिपिंग आणल्यात, आम्हाला काय दिसलं वारीत, आम्ही काय टिपलं, आम्हाला काय टिपता आलं, याचं फक्त मी व्हिडिओ क्लिपिंग तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर वारीचे वेध सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या महाराष्ट्राला लागतात, त्यामुळे आम्हाला पण लागतात. किती रिपोर्टर पाठवायचे, किती कॅमेरामन लावायचे, कुठं उभी व्हॅन लावायची, अशा पद्धतीचं ते सगळं असतं. प्रस्थानाच्या अगोदर पासून ही आमची सगळी तयारी असते. मी तुम्हाला काही व्हिडिओ क्लिपिंग दाखवतो. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या घरी उसंपळलेल्या जनसागराचे संत ज्ञानोबारायांनी तशी माऊली माऊली असा गर्जणारा वारकऱ्यांचा महासागर, रिंग्या फटाक्यांचे भार, काल माऊलीच्या घरापासून अशा पद्धतीने आम्ही लाईव्ह करतो. ज्या ठिकाणी तो कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जी घटना सुरू असेल व्यवस्थापनाशी संबंधित आहे. तर वारी हा व्यवस्थापनाचा कसा उत्तम नमुना आहे आतापर्यंतच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. पण आम्ही काही गोष्टी टिपल्या की काय असतं व्यवस्थापन वारकऱ्यांचं नेमकं. त्या चिड्यामध्ये संपूर्ण पूजेचं साहित्य, मध, दूध, दही, दूध, त्याला लागणार हळद, कुंकू, सुपारी, सारी, खोबरं वगैरे जे देवाचा नवीन असतो मेवा त्यांना लावतात. अशी तयारी 1 नंबरच्या पिढीमध्ये केली. 2 नंबरच्या पिढीमध्ये आचार्य लागणारे दही, मोरी, ओवा, सुगंध, मेथी, शहाजी असे बारीक सारीक गोष्टी त्या 2 नंबरच्या पिढीमध्ये त्या सगळ्या शेगड्या, आचार्याच्या जुन्या बिया, शेगड्या आणि आता 5 मोठी रेडी आहेत ज्यांची विक्री होणार आहे या सोहळ्यामध्ये. कारण का नामावळी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानते एक तरी मोठी प्रतिपंगेसह क्रियाकलेताई ऐकेल लोकांत
ते जे सगळं सामान साहित्य जे सगळं असतं तर ते एका ट्रक मध्ये नेलं जातं. आमची रिपोर्टर पहिल्यांदाच ती कॉन्व्हेंट मध्ये शिकली, पहिल्यापासून वारी हा प्रकार कधी पाहिला नाही, वारकरी कधी पाहिलं नाही, तर ती पहिल्यांदाच गेली, तिला मोठी मौज वाटली. तर तिने जाऊन त्या ट्रक मध्ये काय काय सामान कसं कसं असतं, आम्ही त्याला वॉक थ्रू म्हणतो, टिकटॅक म्हणतो, तर ते जाऊन तिने पाहिले. वारकरी संप्रदाय असो वा इस्लाम धर्म, माणुसकीचा धर्म खऱ्या अर्थाने जगण्याचा संदेश येशूंचा तिचं अख्खं आयुष्य देत आहे, त्यांचं अख्खं जगणं हे शिकवते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेंद्र मलिकचा नियुक्ती राहून आयबीएन लोकमत. हा, 1-2 दिवसांपूर्वी मी आयपीएल लोकमधून लोकमतमध्ये बोलताना सांगितलं होतं की वारकरी संप्रदाय हा जरी आपण संप्रदाय म्हणत असलो तर तो तुझा संप्रदाय नाहीये, तो एक स्वतंत्र धर्मच आहे. त्यामुळे त्या धर्मामध्ये इतर धर्माची मंडळी आपापला संप्रदाय ठेवून ते येऊ शकतात आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे स्वतः आपल्याकडची परंपरा अशी सांगते महाराष्ट्रामध्ये की स्वतः कबीरदास ही वारकरी परंपरा कबीरांना वारकरी मानते आणि अगदी 19व्या शतकापर्यंत काशीवरून कबीरांची दिंडी म्हणा किंवा पालखी म्हणा पंढरपूरला यायची. पुढे काय झालं माहित नाही, ती परंपरा लुप्त झाली. आणि खुद्द महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं की शेख नंबर तुकाराम महाराजांचे समकालीन श्रीगोंद्याचे सत्य होते. तर मराठीमध्ये आपण And I so many kids and also holy persons, I've been so grateful